विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काय पाहणार की की जे डेफिनिट आर्टिकल आहे की नाही त्याचा आज आपण स्टडी करणार आहोत। एक लक्षात घ्या, जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल, जर तुम्ही स्कॉलरशिप किंवा कोणत्याही ठिकाणी पाहणार कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे आर्टिकलचा अतिशय योग्य प्रकारे यूज करता आला पाहिजे। मग आता आपण काय करूया पाहणो की हे आर्टिकल कसं वापरलं जातं, त्याचे जे काही रूल आहेत ना ते रूल विथ एक्झाम्पल समजावून घेऊया। चला मग आपण सुरुवात करूया कशाला, या आर्टिकलला। आता बघा चा जे पाहणो पहिला रूल आहे की नाही पाहणो, मुळात लक्षात घ्या की हे डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद असून त्याचा वापर आहे की नाही पाहणो एकवचनी आणि अनेकवचनी म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्हीही नामापूर्वी केला जातो। पाहून लक्षात घ्या, आणि चा वापर सिंग्युलरला फक्त चालतो, बरोबर का नाही? तसा पाहणो चा वापर दोघांना पण चालतो, सिंग्युलरला पण चालतो आणि प्लुरलला पण चालतो। पण कधी करायचा, जर ते स्पेसिफाईड म्हणजे निश्चित असेल, बाळा इन्फॉर्म्ड त्याच्याबद्दल आपल्याला अगोदर पूर्वी माहिती असेल किंवा रिपीट झालं असेल तर त्याचा अर्थ काय असतो माहिती आहे का बाळांनो? त्याचा अर्थ असतो तोच, तीच किंवा काय तेच, तेव्हाच तुम्ही काय करायचं, हे आर्टिकल यूज केलं जातं। आता आपण रूल नंबर 1 बघूया। काय बघा बाळांनो, जगात एकमेव असणाऱ्या वस्तूंच्या नावापूर्वी म्हणजेच युनिक थिंग्स इन द युनिवर्स नेहमी काय वापरायचं बाळांनो, च यूज करतात। आता बघा फॉर एक्झाम्पल बाळांनो बघा, सन आणि मून ह्या कशा आहेत, एकमेव आहेत, मग काय लिहायचं, द सन द मून। बाळांनो का द अर्थ द स्काय कसे आहेत, एकमेव आहेत, बाळांनो का द युनिवर्स द वर्ल्ड। आता बाळांनो बघा जे प्लॅनेट आहेत बाळांनो त्याला काय म्हणतात, द सॅटर्न। बघा कुठले बाळांनो, बाकीचे जे प्लॅनेट आहेत ना बाळांनो त्या सगळ्या प्लॅनेटच्या नावापूर्वी काय वापरायचं, ताजमहाल काय सांगा बाळांनो, जी 7 वंडर्स ऑफ नेचर आहेत ना बाळांनो त्याच्यापूर्वी सुद्धा काय वापरा, वापरा। बघा द ग्रेट वॉल ऑफ चायना, द आयफेल टॉवर, द पिरॅमिड ॲट गिझा असं। बघा द रेड फोर्ट काय सांगा बाळांनो, एकमेव आहे। ऑलिम्पिक्स ज्या स्पर्धा असतात ना बाळांनो कॉम्पिटिशन स्पोर्टच्या वगैरे त्या सुद्धा एकमेव असतात, युनिक म्हणजे कुठल्या, द ऑलिम्पिक्स, द फिफा वर्ल्ड कप, द IPL, द वर्ल्ड कप। याच्यापूर्वी सुद्धा काय घ्यायचं, च घ्यायचं, लक्षात घ्या। पण ऑलिम्पिक मेडल असेल ना बाळांनो तर ॲन ऑलिम्पिक मेडल हे लक्षात घ्या, कारण ते स्पर्धेचं नाव नाही ते मेडल आहे, लक्षात घ्या लक्षात। आता आपण याचे एक्झाम्पल बघा, तुम्ही सोडवू शकता। काय दिले पहिल्यांदा बघा, द सन रायझेस इन द ईस्ट दिशांच्या नावापूर्वी। बघा द अर्थ काय रिव्हॉल्व्स अराउंड द सन। द मून बघा द मून शाईन्स ब्राईटली इन द स्काय। किंवा ही ओन अ गोल्ड मेडल इन द ऑलिम्पिक्स। म्हणजे आल लक्षात बाळांनो, ह्या ज्या युनिवर्समध्ये युनिक थिंग्स आहेत ना, जगात एकमेव असणाऱ्या गोष्टी यांच्या नावापूर्वी नेहमी काय वापरायचं, यूज करायचा। आता सेकंड रूल काय बघा बाळांनो, जे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वर्ड्स असतात आणि त्याचबरोबर ऑर्डिनल्स म्हणजे क्रमवाचक संख्या असतात त्यांच्या पूर्वी सुद्धा नेहमी काय केलं जातं, हे आर्टिकल यूज केलं जातं। बघा आता टॉलेस्ट तुम्हाला माहिती आहे ना बाळांनो, टॉल टॉलर टॉलेस्ट, बिग बिगर बिगेस्ट, तुम्ही काय वापरा सांगा, इथं सगळ्या ठिकाणी काय येणार, येणार। बघा गुड बेटर बेस्ट, बॅड वर्स वर्स्ट काय येणार सांगा, इथं सुद्धा काय येणार, मोस्ट डिफिकल्ट काय येईल सांगा, आता गोंधळ कुठं होतो बघा, ऑनेस्ट। बाळांनो ऑनेस्टला जरी इथं EST असला ना तरी हे जन्मजात ऑनेस्ट म्हणजे इनबॉर्न आहे, तर इथं मात्र काय येतं, ॲन ऑनेस्ट। मग कधी येईल, ऑनेस्ट, मोर ऑनेस्ट आणि मोस्ट ऑनेस्ट म्हणजे इथं काय येणार, द मोस्ट ऑनेस्ट। आता बघा ऑर्डिनल्स माहिती आहे ना, फर्स्ट सेकंड थर्ड, आपण जे क्रमांक सांगतोय की नाही ते सगळेच, मग काय ना, द फर्स्ट द सेकंड द थर्ड द फोर्थ फिफ्थ 7th 11th 12th 21st सगळेच बाळांनो का, द थर्ड द फोर्थ बघा, द 21st द 11th द 28th बघा। आणि बाळांनो लास्ट आणि नेक्स्ट ही सुद्धा काय आहेत, ऑर्डिनलच आहेत, मग द लास्ट द नेक्स्ट आणि काय बाळांनो द 16th। म्हणजे बघा अशा प्रकारे जर सुपरलेटिव्ह डिग्रीचे वर्ड्स आणि काय असतील बाळांनो ऑर्डिनल्स असतील तर त्याच्यापूर्वी आपण नेहमी काय केलं पाहिजे, यूज केला पाहिजे। बघा मग हिमालया इज द हायेस्ट माउंटेन इन काय द वर्ल्ड। बघा मोबाईल इज युजफुलला येतं का ॲन येतं सांगा, अ युजफुल इन्व्हेन्शन किंवा डिव्हाइस म्हणूया, काय म्हणूया, अ युजफुल डिव्हाइस।
ओके, थांबा बावन्न, आपण काय करूया, इन्व्हेन्शनच ठेवूया. काय इन्व्हेन्शन ऑफ, आता बघा, द 21st सेंचुरी. आता बघा, इटिंग टोबॅको इज द वर्स्ट हॅबिट. आता बघा, नेहरू वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. समजा बावन्न एखादा राजा असेल, कुठला, रामदेवराया वॉज द लास्ट किंग ऑफ विजयनगर, द लास्ट. बरोबर. आता क्रिकेट इज काय सांगतोय बघा बाळांनो, द मोस्ट पॉप्युलर गेम इन इंडिया. देशाच्या नावापूर्वी आर्टिकल यूज केलं जात नाही. म्हणजे दुसरा रूल लक्षात आला बाळांनो, सुपरलेटिव्ह डिग्रीचे वर्ड्स आणि ऑर्डिनल्स यांच्यापूर्वी नेहमी काय येतं, द येतं. आता आपण पुढचा रूल बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो तिसरा द चा रूल आहे आणि चौथा आहे का नाही, हा काय बघा, काही विशिष्ट गोष्टींच्या नावापूर्वी नेहमी दच यूज केलं जातं. बरोबर. मग आता थर्ड रूल काय बघा, की पवित्र ग्रंथ म्हणजे होली बुक्स, नदी म्हणजे काय, रिव्हर, बघा, समुद्र म्हणजे काय, सीज, महासागर म्हणजे ओशियन्स, बघा, धरण म्हणजे काय, डॅम्स, कालवा म्हणजे कॅनॉल्स, दरी म्हणजे काय, वाळवंट, दरी म्हणजे काय बानो, व्हॅली, बघा, वाळवंट म्हणजे काय, डेझर्ट, बघा, दिशा म्हणजेच डिरेक्शन्स आणि वेळा म्हणजे टायमिंग्स यांच्या नावापूर्वी नेहमी द यूज केलं जातं. बघा आता मानव का, आता बघा, होली बुक म्हणजे पवित्र ग्रंथ, द गीता म्हणजे भगवद्गीता. बरं का, गीता हे मुलीचं नाव नाही, लक्षात घ्या. मुलीचं नाव असेल तर आर्टिकल यूज केलं जाणार नाही. बघा, द रामायणा, द बायबल, द महाभारता. ओके. आता रिव्हर का बानो, द गंगा, द नाईल, द कृष्णा, द कोणत्याही नदी, भीमा, गोदावरी कोणती असेल ती. आता सीज म्हणजे बघा बघा आणो, द अरेबिक सी, द बाल्टिक सी, द रेड सी, द ब्लॅक सी, द कॅस्पियन सी, कुठलंही समुद्राचं नाव असू द्या. ओशियन्स म्हणजे काय, महासागर. बाळा बघा, द अटलांटिक ओशियन, द ब्ल्यू ओशियन, द पॅसिफिक ओशियन, कोणतंही ओशियनचं नाव पूर्वी काय घ्यायचं, द. आणि त्यांची नाव आहेत ना बावनो, ही बऱ्यापैकी कॅपिटल असतात. बघा आता पुढे काय बघा बावनो, डॅम्स, द कोयना डॅम, द जायकवाडी डॅम, अजून कुठला असेल बावनो, ते उरमोडी डॅम. कोणत्याही डॅमच्या नावापूर्वी नेहमी काय वापरायचं, द यूज करायचं. बघा, कॅनॉल्स म्हणजे कालवे, द कृष्णा कॅनॉल, द सुएज कॅनॉल, द उरमोडी कॅनॉल, कोणतंही कॅनॉलचं नाव काय वापरायचं, द. व्हॅली म्हणजे काय, दरी. बावनो का, द ॲबे व्हॅली, द सिलिकॉन व्हॅली, माहिती आहे का, USA मध्ये बावनो, तिथं सगळे जगातले सायंटिस्ट आहेत ना, ते तिथं राहतात, श्रीमंत आणि सायंटिस्ट तिथं राहतात. आणि काश्मीर व्हॅली आपल्या भारतामध्ये स्वर्ग म्हणतो, हेवन ऑफ इंडिया, काय, द काश्मीर व्हॅली. बाळ बघा आता, डेझर्ट म्हणजे वाळवंट, काय, द थर, द सहारा, ही काय सांगा, वाळवंट, द रबल खली, ही काय आहेत, वाळवंटाची नाव आहे, त्यापूर्वी नेहमी वापरायचं द. बाळनो का, डिरेक्शन सगळ्या म्हणजे 4 मेन आणि बाकीच्या सब 4 असतात, है की नाही बाळनो, म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, ह्या सगळ्या दिशांच्या नावापूर्वी वापरायचं द. टायमिंग म्हणजे काय बाळनो, वेळा, पण कोणते असतात, मॉर्निंग, इव्हिनिंग आणि आफ्टरनून, या तिन्ही वेळांच्या नावापूर्वी नेहमी काय वापरायचं, द वापरायचं. पण नाईट, मिड नाईट याला वापरायची गरज नसते, लक्षात घ्या. म्हणजे बघा, द सन रायज, द काय म्हणा, द सन रायजेस इन द मॉर्निंग, बरोबर, रघु टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून, अशा चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन द इव्हिनिंग. म्हणजे असं बाळांनो, या नावापूर्वी नेहमी काय वापरा, द यूज करा. आता बघा, चौथा पण रूल अगदी तसा आहे बाळांनो, वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर्स, बँका, शैक्षणिक संस्था म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, प्रसिद्ध हॉटेल्स, फेमस हॉटेल्स, प्रसिद्ध ठिकाणं, फेमस स्पॉट्स, एकमेव पद म्हणजे युनिक पोस्ट असते ती. बाळांनो, विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी, पर्वत म्हणजे माउंटन आणि खंड म्हणजेच कॉन्टिनेंट, यांच्या नावापूर्वी सुद्धा द वापरतात. पण एक लक्षात ठेवा का बाळांनो, विद्यापीठ, पर्वत आणि खंड याचा वापरताना एक बेसिक ट्रिक आहे, ती तुम्हाला मी नंतर सांगतो, ती व्यवस्थित पण लक्षात ठेवायची. तर बघा, न्यूजपेपर कोणते असू द्या, पुढारी, सकाळ, आपलं ऐक्य, द टाइम्स ऑफ इंडिया, द ग्लोबल टाइम्स, चायनामध्ये येते, ह्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या नावापूर्वी तुम्ही काय करायचं, द यूज करायचं. आता बँक्स कुठल्या असू द्या, SBI बँक, द DCC बँक, द HDFC बँक, द कराड अर्बन बँक, द मुंबई नागरी बँक, कोणतीही बँक आली की त्याच्यापूर्वी काय वापरायचं, द यूज करायचं. ICICI बँक कोणती असू द्या, आता आपणास म्हणलं ना बाळांनो का, SBI, बरोबर, कोणतं, बँक ऑफ इंडिया. ओके. आता बघा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय सांगा बाळांनो, शैक्षणिक संस्था. मग आता बाळांनो का, द रयत शिक्षण संस्था, द डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कोणतीही शैक्षणिक संस्था काय वापरापूर्वी द.
फेमस हॉटेल्स म्हणजे प्रसिद्ध ठिकाणं ती काय असली पाहिजेत? 5 स्टार 7 स्टार अशा हॉटेल असली पाहिजेत. नाही तर गल्ली बोळातलं हॉटेल असल्यावर वापरून चालणार नाही. मग आता काय लिहायचं? द हॉटेल ताज, द हॉटेल ओबेरॉय, पाहणो द हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह, द हॉटेल मराठा पॅलेस, अशी जी पाहणो 3 स्टार प्रीती एक्झिक्युटिव्ह यासाठी काय हॉटेलला आपण काय वापरू? द, कारण ही फेमस असली पाहिजेत म्हणजेच 5 स्टार 7 स्टार असली पाहिजेत अशी. युनिक पोस्ट आता बघा, द सरपंच ऑफ विलेज किती असतो? 1. द हेडमास्टर ऑफ स्कूल किती असतो? 1. द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया किती असतो? 1. द कलेक्टर ऑफ सातारा किती असतो? 1. द SP ऑफ पुणे किती असतो? 1. अशा द चीफ मिनिस्टर आहे ना, अशा एकमेव पोस्ट असतात पुढे वापरायचं द. पण लक्षात घ्या बरं का भावनो, ही इज अ सरपंच एवढंच म्हणायला लागतं. पण द सरपंच ऑफ माय विलेज मग काय घ्यायला लागतं? द. आलं लक्षात? आता बघा युनिव्हर्सिटीला काय असतं बघा, पुणे युनिव्हर्सिटी असं वापरलं तर वापरायचं नाही, तर मग वापरायचं कसं? द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. हो का? द शिवाजी युनिव्हर्सिटी वापरायची गरज नाही, पण द युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर. मुंबई युनिव्हर्सिटी वापरायची गरज नाही, पण द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इथं वापर. आता बघा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वापरायची गरज नाही, पण द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड म्हणजे द युनिव्हर्सिटी ऑफ असं जर कन्स्ट्रक्शन केलं तरच वापरायचं, अदरवाईज वापरायची गरज लागत नाही. बघा माउंटन, मानो पर्वताच्या नावापूर्वी आर्टिकल वापरताना ना पर्वत रांगा म्हणजे रेंजेस ऑफ माउंटन या अर्थाने वापरतात. म्हणजे हिमालया इज वापरायची गरज नाही, पण बघा द हिमालयाज काय सांगा? हिमालयाच्या पर्वत रांगा. द सह्याद्रीज सह्याद्रीच्या पर्वत रांगा या अर्थाने यूज केलं जातं. म्हणजे बघा द हिमालयाला येणार नाही, बघा द आल्प्सला येणार नाही. का नाही? मग असं आलं असतं काय? द रेंजेस ऑफ आल्प्स, द रेंजेस ऑफ ब्लॅक फॉरेस्ट असं यूज केलं जातं. आता बघा कॉन्टिनेंट्स म्हणजे काय सांगा? खंड. हे वापरताना आशिया युरोप असेल तर वापरायचं नाही. बघा इंडिया इज द बिगेस्ट कंट्री इन आशिया वापरतो का आपण? नाही. पण द आशियन कॉन्टिनेंट, द युरोपियन कॉन्टिनेंट, द आफ्रिकन कॉन्टिनेंट अशा ठिकाणी मात्र तुम्हाला द वापरावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे असं वापरू नका आशिया युरोप साऊथ आफ्रिका म्हणजे आफ्रिका असं वापरायचं नाही. मग आफ्रिकन कॉन्टिनेंट बघा, आशियन कॉन्टिनेंट असं केलं तर यूज केलं जातं. म्हणजे बघा ही दोन्हीत न मानो रूल व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. इथंच आपला गोंधळ उडतो. आता आपण पुढचे रूल व्यवस्थित घेऊया. आता बघा दचा 5वा रूल काय सांगतो बघा, एखाद्या सामान्य नामाची पुनरावृत्ती म्हणजे रिपीट झालं ना बाळांनो, तर त्याच्या पूर्वी नेहमी काय आपण वापरतो? दच यूज करतो, बरोबर. पण त्यावेळेस ते काय असतं? रिपीट झालं असतं. मग त्याचा अर्थ काय असतो? तोच, तीच किंवा तेच. मग ते रिपीटेड असेल, स्पेसिफाईड असेल किंवा त्याच्याबद्दल अगोदरच आपल्याला इन्फॉर्म असेल. अशी सिंग्युलर किंवा प्लुरल जर प्रोनाउन नाउन असतील तर त्याच्यापूर्वी आपण काय करतो? कॉमन नाउनच्या पूर्वी त्या द यूज करतो. आता हे कसं बघा, ही गेव मी अ बुक. बघा त्यानं मला एक पुस्तक दिलं, पण तेच बुक जर पुन्हा रिपीट झालं तर काय घ्यायला लागतं? द बुक वॉज नाईस. आलं लक्षात? बघा आय एट ॲपल्स. आता लक्षात घ्या हे रिपीट झालेलं नाही, त्यामुळं द येईल का? नाही. आणि प्लुरल आहे त्यामुळं अ यांचा काय प्रश्नच नाही. पण बघा हेच ॲपल जर पुन्हा रिपीट झालं तर आपल्याला काय घ्यायला लागेल? द ॲपल्स वेअर फ्रेश. याचा अर्थ काय? आय एट ॲपल्स, मी सफरचंद खाल्ली पण ती सफरचंद अतिशय फ्रेश होती. आलं लक्षात? म्हणजे रिपीट झालं तर काय घ्यायला लागतं? द. बघा सीता रेड अ बुक. बघा आणि पुढे काय आलेलं आहे? बुक्स आर युजफुल. आता बघा इथं बुक आहे बावणे, इथं काय आलंय? बुक्स. हे रिपीट झालंय का हो? नाही, कारण इथं जर बुक असतं ना तर आपण द घेतलं असतं. म्हणजे इथं आर्टिकल येणारच नाही, कारण द काय नाही, कारण ते रिपीट नाही झालेलं, बरोबर. आता बघा बुक विच राजू गेव मी इज अ नॉवेल. बघा कोणतं बुक हे आपल्याला इन्फॉर्म होतंय, विच राजू गेव मी, म्हणून काय लिहायचं? द बुक. आलं लक्षात? म्हणजे तेच पुस्तक जे राजूनं दिलं ते एक नॉवेल म्हणजे कादंबरी होती. बघा द बॉय, कोणता बॉय आहे? इन ब्ल्यू ड्रेस इज ॲन ऑर्फन. तो निळ्या कपड्यामधला जो मुलगा आहे तो काय आहे? ऑर्फन, ॲन ऑर्फन, बरोबर. आता बघा विमेन हुम आय मेट वेअर बेगर्स. ज्या स्त्रियांना मी भेटलो त्या भिकारी होत्या. मग इथं काय सांगा बाळांनो?
द विमेन, कारण त्या आयडेंटिफाईड आहेत, म्हणजे त्या रिपीट झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला अगोदर इन्फॉर्मेशन असेल तर आपण त्याच्यापूर्वी द यूज करू शकतो आणि त्याचं मीनिंग काय असतं, त्याच, तोच किंवा तीच. आलं लक्षात? म्हणजे हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुढचा रूल काय बघा, एखादं सामान्य नाम संपूर्ण जातीचं किंवा समूहाचं म्हणजे क्लासचं रिप्रेझेंटेशन म्हणजेच प्रतिनिधित्व करत असल्यास त्यापूर्वी द वापरतात. म्हणजे लक्षात घ्या बाळांनो, आपण जर बाळांनो काऊ म्हटलं तर काऊ म्हटलं तर एक गाय, पण द काऊ म्हणजे सगळ्याच गायी. डॉग म्हटलं अ डॉग तर एकच कुत्रा, पण द डॉग म्हटल्यावर सगळेच कुत्रे. पुअर 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 म्हणल्यावर एक गरीब, पण द पुअर म्हणल्यावर सर्वच गरीब या अर्थानं आपण यूज करतो. मग बाळांनो याला अपवाद कोण आहे माहिती आहे का बाळांनो, मॅन आणि वुमन याच्यापूर्वी द वापरायचं नसतं आणि जर वापरलं तर मग द मॅन, द वुमन म्हणजे तोच माणूस, तोच स्त्री, ती स्त्री असा त्याचा मिनिंग होतो. लक्षात घ्या, म्हणजे मॅन आणि वुमनला वापरायचं नाही. म्हणजे आता बघा बाळांनो, इथं बघा आता काऊ इज युजफुल ॲनिमल, काय घ्यायला लागेल, द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. लक्षात आहे ना? बघा द लायन म्हणजे सर्वस्वीय काय, इज अ ब्रेव्ह ॲनिमल. येते लक्षात? बघा वी शुड हेल्प द पुअर, सर्वच गरिबांना आपण मदत केली पाहिजे. डॉग इज ऑनेस्ट ॲनिमल, काय लिहाल, द डॉग. का सांगा, याचा अर्थ संपूर्ण सगळेच कुत्रे आहे की नाही बाळांनो, इज an honest animal. बरोबर. बघा मॅन इज अ सोशल ॲनिमल. बघा जेव्हा मॅन आणि वुमन हा संपूर्ण मानव जातीचा विचार करतो ना, तेव्हा तुम्ही इथं आर्टिकल यूज करायचं नाही. आता बघा वुमन गिव्स बर्थ टू अ बेबी, याची गरज आहे का, नाही, अ बेबी. बरोबर. आता लक्षात घ्या बाळांनो, मॅन इज मॉर्टल, वुमन इज शाय. या ठिकाणी सुद्धा जर स्त्री आणि पुरुष संपूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करत असेल ना, मॅन आणि वुमन, तर आर्टिकल वापरायचं नाही. आणि वापरलं तर काय अर्थ होतो मग, तोच स्त्री किंवा तीच, तोच माणूस किंवा तीच स्त्री असं त्याचं काय होतं, मिनिंग होतं. आलं लक्षात बाळांनो? होल क्लास रिप्रेझेंट काय वापरा, द. अपवाद काय, मॅन आणि वुमन. आता पुढचं काय दिलंय बघा, रूल नंबर 7, एखादं विशेष नाम सामान्य नामाप्रमाणे जर एखाद्याची तुलना कंपॅरिझन करण्यासाठी वापरलं तर त्याला आपण काय वापरायचं, द वापरायचं. आता बघा पण त्यावेळेस दोन्ही पण काय पाहिजेत बाळांनो, विशेष नामच असली पाहिजेत. म्हणजे इथं कालिदास आहे, आपण ही लिहून चालणार नाही. मग बघा कालिदासाची तुलना आपण कुणाशी केली, शेक्सपियर. बघा कालिदास इज आपला काय लागतं, द शेक्सपियर ऑफ इंडिया. म्हणजे कालिदास हा शेक्सपियर आहे का, तो नाही, तो भारताचा शेक्सपियर आहे असं आपण म्हणतो आहे नाही. म्हणजे बघा दिल्ली इज लंडन ऑफ इंडिया, आता दिल्ली मग काय लिहायचं, द लंडन ऑफ इंडिया. दिल्ली इज द लंडन ऑफ इंडिया. आता बघा म्हणजे याचा अर्थ काय, जे लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये लंडनचं जे स्थान आहे ते भारतामध्ये दिल्लीच आहे असं त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. प्रसाद इज, बघा बाळांनो, द सचिन ऑफ आवर स्कूल. प्रसाद हा आपल्या शाळेचा सचिन आहे, म्हणजे सचिनचं भारतीय क्रिकेट संघातलं स्थान तेच आमच्या शाळेतलं कुणाचं, सचिन प्रसादचं आहे. आता बघा कॅमल इज द सीप ऑफ डेझर्ट. मग कॅमल हे सीप आहे का सांगा, नाही. मग अशी जेव्हा आपण तुलना करतो ना विशेष नामाची, विशेष नामाशीच करतो, तेव्हा आपण काय वापरतो, द असं वापरतो. आता बघा आपल्या इथं चापळ आहे की नाही, चापळ इज द अयोध्या ऑफ सातारा. चापळ हे सातारचं काय आहे, अयोध्या आहे. मग तेव्हा तुम्ही काय लिहू शकता, चापळ इज द अयोध्या ऑफ सातारा. आता बघा मोहिनी इज द लता मंगेशकर ऑफ आवर क्लास. एक लक्षात घ्या बाळांनो, इथं जर आपण सी वापरला असेल ना तर मात्र इथं अ येतं बरं का, लक्षात घ्या. कारण विशेष नाम दोन्ही पण ही विशेष नामच असली पाहिजेत, सर्व नामं चालत नाहीत. लक्षात घ्या. आता बघा ही इज द काय आले, सलमान ऑफ आवर क्लास असं चालेल का, नाही, ही इज अ सलमान. मग तुम्ही इथं लिहा रोहित इज द सलमान ऑफ आवर क्लास. म्हणजे हेही लक्षात ठेवा, जर ते प्रोनाउन असेल ना तर द वापरता येत नाही. लक्षात घ्या, कारण दोन्ही पण विशेष नामच म्हणजे प्रॉपर नाउन असली तरच तुम्ही इथं द यूज करू शकता. आलं लक्षात. आता बघा म्हणजे लक्षात आलं, विशेष नाम विशेष नामासाठीच वापरलं, म्हणजे सामान्य नामाप्रमाणे कंपॅरिझन म्हणजे तुलना करण्यासाठी वापरलं आपण काय वापरतो, द वापरतो. आता 8वा नियम आहे की नाही भावना, अगदी सोपा आहे. संगीत वाद्य म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या नावाच्या पूर्वी नेहमी काय वापरायचं, द वापरा. बघा आता म्हणजे कसं येईल भावना सांगा का,
द फ्ल्यूट, द गिटार, द ड्रम, द तबला, द हार्मोनियम, द गिटार, द सितार, है नाही, द सितार, द ढोल, द ड्रम, द सिम्बल. सिम्बल म्हणजे काय, झांज असते ना, किंवा त्याला आपण काय म्हणतो बाबा, अजून एक शब्द काय असतो सिम्बल्सला, टाळ असतो. काय असतो टाळ, अगदी लेझिम सुद्धा चाललं बाबा, नाही. मग या सगळ्या ठिकाणी काय वापरायचं, द. आता बघा, लॉर्ड कृष्णा वुड प्ले द फ्लूट. बघा, सलमान लाइक्स टू प्ले द तबला अँड द ढोल. कोणतंही तुम्ही संगीत वाद्य घ्या, त्याच्या नावापूर्वी नेहमी काय करायचं, द यूज करायचं. आलं लक्षात. आणि रूल शेवटचा ना, हा अगदी इझी आहे, आपल्याला जास्त वापरावा लागत नाही. काय बघा, आपली जी सरनेम असतात म्हणजे आडनावं असतात ना, त्यांच्यापूर्वी जर तुम्ही द वापरलं तर त्याचा अर्थ त्याचं सर्व कुटुंब म्हणजेच होल फॅमिली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे द गोरेज, पण हे वापरताना ते प्लुरल वापरायचं. का वापरायचं, प्लुरल म्हणजे अनेक वचनी वापरायचं. मग याचा अर्थ काय, सर्व गोरे कुटुंब असा होतो. तर बघा, द गोरेज वेअर सो हार्ड वर्किंग, मग काय येणार, सर्व गोरे कुटुंबच काय हार्ड वर्किंग आहे. द पवार्स वेअर, काय लिहिलं बानो, व्हेरी ऑनेस्ट. सर्व पवार कुटुंब किंवा पवार आडनावाची माणसं काय आहेत, ऑनेस्ट आहेत. आता म्हणलं, द साळुंकेज आर व्हेरी सेल्फिश, याचा अर्थ काय, सर्व साळुंके कुटुंब काय सेल्फिश आहे. आपण म्हटलं द गांधीज आर व्हेरी ब्रेव्ह, द गांधीज वेअर व्हेरी ब्रेव्ह, गांधी सर्वच गांधी काय होते, शूर होते. म्हणजे आड नावाला प्लुरल करून जर द वापरलं तर त्याचा अर्थ काय होतो, संपूर्ण कुटुंबाचा होतो. म्हणजे आलं लक्षात बाळांनो, हे द चे किती आहेत, एकूण 8 रूल आहेत. हे 8च्या 8 रूलला तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ओके, आता हे जे रूल आहेत ना, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि व्यवस्थित ते रिसाइट करायचे, रिवाइज करा, कारण हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.